नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपला शिवण क्लासचा 25वा दिवस। आज आपण 50 साइजचं 4 टक्सचं पेपर कटिंग करणार आहोत आणि त्यामध्ये मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती द्यायचं आहे। तर चला 50 साइजचा 4 टक्सचा पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। इथे आपण एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपण उंची टाकून घेणार आहोत। 16 इंच मी इथे उंची घेत आहे पेपरची, म्हणजेच आपलं तयार ब्लाउज 15 इंच उंचीचं तयार होणार आहे। आता तुम्ही जर ब्लाउजवरून माप घेत असाल, तुमच्या ब्लाउजची उंची 14 इंच आहे तर तुम्हाला 15 इंच घ्यायचे, 14.5 असेल तर 15.5 असं आपल्याला तयार ब्लाउजच्या उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं असतं। इथं मी तयार ब्लाउजची उंची 15 इंच घेतलेली आहे तर 16 इंचवरती मी टिक करून घेत आहे, म्हणजेच 1 इंच वाढवून घेत आहे। इथे आपण 1 इंच वाढवून 16 इंचवरती टिक केलेला आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 6.5 इंच मी इथे शोल्डर घेत आहे। आता आपल्याला लाईन मारून घ्यायची। 6.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। 7 इंच मी ते मुंडा घेत आहे। मुंडा, शोल्डर, गळा रुंदी, गळा उंची कसं मोजून घ्यायचं त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ सेपरेट तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। शोल्डर आपण इथं 6.5 इंच घेतलेला आहे। मुंड्याची उंची 7 इंच घेतलेली आहे। आता आपल्याला लाईन मारून घ्यायची। मुंड्याच्या उंचीला आपण इथे लाईन मारलेली आहे। आता आपल्याला घडी मोजून घ्यायची। आज आपण 50 साइजचं पेपर कटिंग करणार आहोत। 50चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 50चा चौथा भाग आहे 12.5 इंच। इथे आपल्याला 12.5 इंचवरती टिक करायचं आहे आणि 2 इंच शिलाई मारायची। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची। इथं 1/2 इंचवरती पॉइंट करून इथेही आपल्याला क्रॉस लाईन मारायची आहे आणि ह्या साईडलाही मी 1/2 इंच घेतलेला आहे। बऱ्याच जणांच्या मुंड्याला चुन्या पडतात, तर अशा पद्धतीने जर तुम्ही 1/2 इंच टिक करून तिरकस अशी क्रॉस लाईन मारून घेतली तर तुमच्याही ब्लाउजला चुन्या पडणार नाही, म्हणजेच काठीमध्ये चुन्या पडणार नाही। आता आपल्याला इथून 1.5 इंचवरती मुंड्याला आकार द्यायचा आहे। हा आहे पाठीमागचा मुंडा। पाठीमागच्या मुंड्याला आपण 1.5 इंचवरती आकार देत असतो। मी इथे आर्म होल करणे आकार देऊन घेत आहे। इथे आपण मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण गळारुंदी टिक करून घेऊयात। 2.5 इंच मी इथे गळारुंदी घेतलेली आहे। गळ्याची उंची मी 9 इंच घेणार आहे। 9.5 इंचवरती मी इथे टिक करत आहे। अर्धा इंच आपल्याला गळ्याच्या उंचीत पण वाढवून घ्यायचं असतं। आता आपण इथं 2.5 इंच मोजून घेतलेला आहे, तर मी थोडा पसरट गळा घेणार आहे। 2.5 इंच अधिक अर्धा इंच, म्हणजेच 3 इंचाची मी इथे खाली रुंदी घेतलेली आहे। तुम्हाला जर पसरट गळा घ्यायचा असेल तर इथं जेवढा आपण माप टाकलेला आहे त्यापेक्षा अर्धा इंच 1 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं असतं। जास्त पसरट घ्यायचा असेल तर 1 इंचाने वाढवायचं आहे, ते पण फक्त खालच्या साईडला वरती आहे तेवढंच ठेवायचं आहे। 1 इंचवरती टिक करायचं आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथं आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे। 1/2 इंच या साईडने टिक करायचं आहे आणि इथं पण क्रॉस लाईन मारायची आहे। अशा पद्धतीने 1/2 इंच कमी करून घेतल्यामुळे आपले शोल्डर गळत नाही। आता आपण कंबरची उंची मोजणार आहोत। मी इथं 50 साइजसाठी 46 इंच कंबर घेणार आहे। 46चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 46चा चौथा भाग आहे 11.5 इंच।
कंबर नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं आहे आणि त्याचा चौथा भाग टाकायचा आहे। इथं मी जे कंबर घेतलेलं आहे ते 46 इंच आहे। 46चा चौथा भाग आहे 11.5 इंच। 11.5 इंचवरती आपण इथं टिक केलेला आहे। अर्धा इंच पाठीमागचा टक्स, जो आपण इथं टक्स घेतो तो अर्धा इंचचा असतो, म्हणून मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। आणि तिथून पुढे 2 इंच इथेही आपल्याला लाईन मारायची आहे। शिलाई मार्जिनला पण लाईन मारून घेऊ। आता आपल्याला पाठीमागचा टक्स टिक करायचा आहे, म्हणजे टकची रुंदी टिक करून घ्यायची आहे। आपल्याला ही टकची रुंदी 5.25 ते 5 इंच घ्यायची। मी ते 5.25 इंचवरती टिक करत आहे। 1/2 इंच ह्या साईडने आणि 1/2 इंच ह्या साईडने असा आपला हा जो टक्स आहे हा अर्धा इंचाचा येत असतो। 6 इंच मी टक्सची उंची घेत आहे। टक्सची उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आपला हा जो टक्स आहे हा बरोबर अर्धा इंचचा येत असतो। हे जे कापड आहे ते शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। इथे आपला 50 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे। आता आपण कट करून घेऊया। मुंड्याचे आकार आपल्याला व्यवस्थित द्यायचे। गळा पण कट करून घेऊया। इथे आपला हा गळा तयार झालेला आहे आणि तुम्हाला यापेक्षा पसरट गळा हवा असेल, जसा आपण ही गळा रुंदी 2.5 इंच घेतली होती, ही पण 2.5 इंच अधिक अर्धा इंच घेतलेली आहे, तशी तुम्ही इथून अधिक 1 इंच, पावणे 1 इंच घेऊ शकता, जर तुम्हाला जास्त पसरट गळा हवा असेल तर। आता आपल्याला पुढचा भाग टिक करायचा आहे। सर्वात आधी आपण खाली अर्धा इंचवरती लाईन मारून घ्यायची आहे। पाठीमागच्या भागापेक्षा आपल्याला पुढच्या भागात अर्धा इंचने वाढवून घ्यायचं असतं। या साईडला 1/2 इंच, या साईडला आपण 1/2 इंच वाढवलेला आहे आणि खालच्या साईडला उंचीमध्ये आपण अर्धा इंच। आता आपल्याला हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आहे तसंच आपल्याला टिक करून घ्यायचं आहे। गळा रुंदीवरती मी छोटंसं टिक करून घेतलं आहे। शोल्डर, मुंडा, हा पाठीमागचा मुंडा आहे, नंतर आपण पुढचा मुंडा टिक करून घेणार आहोत। आता आपल्याला हा पाठीमागचा भाग काढायचा आहे आणि आधी मुंडा टिक करून घ्यायचा आहे। 7 इंच उंची घेतली होती आपण मुंड्याची। 6.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे, बरोबर 6.5 इंच येत आहे। हे 1/2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे, हे सोडून आपलं जे शोल्डर आहे ते बरोबर 6.5 इंच आलेलं आहे। गळा रुंदी बरोबर 2.5 इंच, तसंच इथून पण आपल्याला 6.5 इंच मोजून घ्यायचं आहे। पाव इंच आपण इथं पॉइंट करून घेऊया, जसं आपण पाठीमागे केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने। आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। मी पुढच्या मुंड्याला नेहमी 1 इंचवरती आकार देते आणि हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटपासून 1 इंच आपण मोजून घेत असतो।
अशा पद्धतीने आपण इथं मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण पुढच्या गळ्याची उंची टाकूयात। पुढच्या गळ्याची उंची मी तयार उंची 7 इंच घेणार आहे, तर त्यात अर्धा इंच वाढवून घेत आहे। प्रत्येकाने आपल्या ब्लाऊजवरून पुढच्या गळ्याची जी उंची आहे ती मोजून घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच वाढवायचं आहे। प्रत्येक जे 50 साईजचं ब्लाऊज आहे त्यांची उंची 7 इंच पुढच्या गळ्याची असेल असं नाही। काहींची पुढच्या गळ्याची उंची 6.5 इंचही असू शकते, काहींची 5 पण असू शकते, काहींची 7 पण असू शकते। म्हणून नेहमी कुठल्याही साईजचं आपलं ब्लाऊज असेल तर आपल्याला पुढच्या गळ्याची उंची आपल्या ब्लाऊजवर मोजून घ्यायची आहे आणि तयार ब्लाऊजची उंची जर 7 इंच असेल तर त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचं आहे। तर जसं आपलं इथून 2.5 इंच गळा रुंदी आलेली आहे, सेम त्याच पद्धतीने इथं पण मोजून घ्यायचं आहे। बरोबर 2.5 इंच गळा रुंदी आलेली आहे आणि तुम्हाला जर पुढचा गळा अगदी थोडा नॉर्मल पसरट हवा असेल तर 1 ते 2 पॉईंटने किंवा पाव इंचाने वाढवून घ्यायचं आहे। इथं आपली जी गळा रुंदी 2.5 इंच आहे, इथं पण आपण 2.5 इंच घेतलेली आहे आणि 1 ते 2 पॉईंटने मी वाढवून घेतलेला आहे। तुम्हाला जर पुढचा गळा थोडा पसरट हवा असेल तर 1 ते 2 पॉईंटने आपल्याला वाढवून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर नॉर्मल गोल गळा हवा असेल तर तुम्ही आहे तेवढीच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। जशी आपण इथं 2.5 घेतली तशीच आपल्याला नॉर्मल गळ्यासाठी इथं 2.5 इंच घ्यायचं आहे। इथं आपण अशा पद्धतीने लाईन मारून घेऊया। आता आपल्याला पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे। इथे 1 इंच टिक केलेला आहे आणि पुढच्या गळ्याला आकार देऊन घेत आहे। इथं आपण पुढच्या गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण क्रॉसपट्टी मोजून घेऊयात। 3.5 इंच मी इथे क्रॉसपट्टीचं माप घेत आहे। 3 इंचावरती पण एक टिक करत आहे। इथे पण आपण 3 इंचावरती एक टिक करून घेऊया। आता आपल्याला लाईन मारून घ्यायची। इथं आपण लाईन मारून घेतलेली आहे आणि हे जे आपण टिक केलेलं आहे 3.5 इंचावरती एक आपण पॉईंट करून घेतलेला आहे, त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे क्रॉसपट्टीला आकार देऊन घेतलेला आहे। आता आपण रुंदी मोजून घेणार आहोत। इथे मी 4.5 इंच रुंदी घेत आहे। आपल्याला ही जी रुंदी आहे 4.5 ते 5 इंच घ्यायची आहे। टक्सची उंची मोजून घेऊया। अकरा इंच मी इथे तयार टक्सची उंची घेणार आहे, तर 11.5 इंचवरती मी ते टिक करून घेत आहे। आता आपल्याला मेन टक्सची रुंदी मोजायची आहे। जो आपला मेन टक्स असतो काहींचा हा 1 इंचाचा असतो, म्हणजे अर्धा इंच या साईडने अर्धा इंच या साईडने। तर काहींचा 2 इंचाचा असतो, तो 2 इंचाचा कसा असतो तेही मी तुम्हाला दाखवते। 1 इंच आपण इथे टिक करून घेऊयात। इकडून पण 1 इंच, म्हणजे हा पूर्ण झाला आपला टक्स 2 इंचाचा। बरोबर 2 इंचाचा झालेला आहे। आज आपण ह्या मेन टक्सची रुंदी आहे ती 2 इंच घेतलेली आहे। हा मेन टक्सची रुंदीपासून इकडे 1 इंच वाढवलेला आहे, इकडे 1 इंच, म्हणजे आपल्या टक्सची रुंदी झालेली आहे 2 इंच। तर आता आपण हे जे 2 इंच वाढवलेलं आहे त्यासाठी आपल्याला साईडला किती इंच वाढवायचं आहे ते बघूयात। इथं मी आधी क्रॉस लाईन मारून घेते। आता आपण इथं मेन टक्सची रुंदी घेतलेली आहे ती 2 इंच, तर त्यासाठी आपल्याला इथं 2.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। 2.25 इंच। मेन टक्सची रुंदी 2 इंच असेल तर आपल्याला इथं 2.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता आपण या साईडला पण अर्धा इंचावरती टिक करून घेऊया आणि इथून क्रॉस लाईन मारून घेऊया। ज्या वेळेला आपण इथं टिक करून घेतो किंवा किती इंचाचा 1 इंच 2 इंच 1.5 इंचाचा जर टक्स घेत असाल तर लगेच आपल्याला या साईडला वाढवून घ्यायचं आहे।
आता आपल्याला साईडचे टक्स स्टिक करायचे आहेत. 5.25 इंच, 5.25चा आपल्याला निम्म करायचं आहे. मी इथे टेप फोल्ड केलेला आहे. इथे एक पॉईंट करून घेते. इथून 2 इंच, इथे अर्धा इंच किंवा 1.25 इंच. हा जो टक्स आहे इथून 2-2 इंचावरती पण आपण टिक करू शकतो. अशा पद्धतीने मी 2-2 इंचावरती तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याला टिक करायचं आहे. तुम्ही जर माप व्यवस्थित घेतले तर बरोबर 2-2 इंचाचं अंतर येतं. हे बघू शकता. इथून मी परत एकदा दाखवते अजून. आज आपण 2-2 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. जर तुम्ही 2-2 इंचाचं अंतर घेत असाल तर ह्या मेन टक्सपासून ह्या साईडला 2 इंच, इथून 2 इंच मोजायचं आहे. इथून 2 इंच आणि हा जो पॉईंट आहे इथून 2 इंच येतो की नाही आपल्याला चेक करायचं आहे. नसेल येत तर आपल्याला टेप व्यवस्थित फिरवून बघायचं आहे. जसं मी आता तुम्हाला दाखवलं असेच 2-2 इंचावरती आपल्याला पॉईंट करायचे आहे. किंवा तुम्ही 1.5 इंचावरती करत असाल तर 1.5 इंचावरती आपल्याला हे पॉईंट करायचे आहे. आणि हे जे साईडचे टक्स असतात हे 1.5 इंचाचे येतात. अशा पद्धतीने आपले जे टक्स आहेत ते पण टिक झालेले आहेत. जे टक्स पॉईंट आहेत ते आपण इथं टिक करून घेतलेले आहेत. इथे आपला 50 साईजचा पुढचा जो भाग आहे तो पण टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊया. तुम्ही जर हे टक्स पॉईंट व्यवस्थित मोजून टिक केले तर तुमचंही ब्लाऊज अगदी परफेक्ट असं तयार होईल. क्रॉस पट्टी कट करून घेते. इथे आपली क्रॉस पट्टी कट झालेली आहे. गळा कट करून घेऊया. गळ्याची उंची नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजूनच आपल्याला हे माप टाकायचे असतात. इथे आपला पुढचा पार्ट तयार झालेला आहे. हा आहे आपला 50 साईजचा पाठीमागचा भाग. हा आहे आपला 50 साईजचा पुढचा भाग. ज्या वेळेला आपण हा टक्स घेतो त्यावेळेला हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कमी होऊन जातं. हे जे कापड आहे हे शिलाई मार्जिनमध्ये गेल्यानंतर हे कापड कमी होतं. आणि ज्या वेळेला आपण टक्स घेतल्यानंतर क्रॉसपट्टी जॉईन करतो तेव्हा एवढी क्रॉसपट्टी आपली शिल्लक राहते. ती आपल्याला नंतर कट करून घ्यायची असते. आता आपल्याला बाही कट करायची आहे. मी पेपर घेतलेला आहे. पेपरची घडी करून घेतलेली आहे. सर्वात आधी आपण उंची टाकून घेणार आहोत. अर्धा इंचावरती मी ते टिक करून घेते. अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला नेहमी अर्धा इंचावरती टिक करून घ्यायचं असतं. इथून वरती आपल्याला उंची मोजायची आहे. 9 इंच मी तयार बाहीची उंची घेणार आहे. त्यात अर्धा इंच वरच्या साईडला शिलाई मार्जिन. हे जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ज्या वेळेला आपण बाही शोल्डरला जॉईन करतो त्यावेळेला ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण घडी मोजून घेणार आहोत. 50 साईजचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 50 साईजचा चौथा भाग आहे 12.5 इंच. त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथेही आपण लाईन मारून घेऊया.
आता आपण ही जी बाही घेत आहोत तयार बाही 9 इंचाची आहे, तर त्यासाठी खुल्या भागाकडून आपल्याला 3.25 ते 3.5 इंच कमी करून घ्यायचं आहे. मी इथे 3.5 इंच कमी करून घेणार आहे. इथे पण आपल्याला 3.5 इंचावरती टिक करायचं आहे. 9 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला 3.25 ते 3.5 इंच खुल्या भागाकडून कमी करून घ्यायचं असतं. 2 इंच आपण इथे टिक करायचं आहे. दंडगेर मोजून घेऊया. 10 इंच मी इथे दंडगेर घेत आहे. 2 इंच शिलाई मार्जिन. दंडगेर पण आपण आपल्या बाहीवरून मोजून घ्यायचं आहे. साडेतीन इंच, 2.5 इंच. आता आपण आकार देऊन घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला बाहीला आकार देऊन तयार झालेला आहे. आता आपण बाही कट करणार आहोत. बाहीचे जर आकार व्यवस्थित असतील तर आपली बाही देखील व्यवस्थित बसते. आपले जर आकार चुकले तर आपली बाही पुरत नाही. इथे आपली बाही कट झालेली आहे. आज आपण 50 साईजचं पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. आज मी इथे तुम्हाला 50 साईजच्या 4 टक्ससाठी शोल्डर किती इंच घेतलं पाहिजे, गळारुंदी किती इंच घेतली पाहिजे किंवा मुंडा किती इंच घेतला पाहिजे आणि आपला जो मेन टक्स आहे त्याची रुंदी आपण 2 इंच घेतल्यानंतर साईडला किती इंच वाढवलं पाहिजे ते अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आजचा आपला प्रश्न आहे, जे आपण 50 साईजचं 4 टक्सचं पेपर कटिंग केलेलं आहे त्यामध्ये पुढच्या साईडला जो मेन टक्स घेतलेला आहे तो किती इंच रुंदीचा आहे आणि त्या टक्सची रुंदी किती इंच आहे आणि साईडला आपण किती इंच वाढवून घेतलेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती द्यायचं आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.